हॅलो मित्रांनो, आज बनवणार आहे मी भाकरवडी। त्यासाठी लागणारे साहित्य हे 2 कप मैदा आहे, हे 1 कप बेसन आहे, अर्धी वाटी नाही का शेव आहे, चवीनुसार ओवा, पाव वाटी नाही का खोबरखीस आहे आणि तीळ आहे। प्रथम घेणार मी मैदा, त्यात टाकणार तीळ। तीळ तुमच्या चॉईसनुसार आहे, तुम्हाला जेवढे जास्त लागते कमी लागते ते तुमच्या याच्याने टाकू शकता तुम्ही। मी भरपूरच घेणार इथं। ओवा थोडं चिमूटभरच टाकायचं, जास्त नाही, कारण मग थोडं जास्त तिखट लागते। थोडंसं चवीनुसार मीठ, आता याला छान मिक्स करून घ्यायचं। ही हाताने मिक्स करायचं, चमच्याने व्यवस्थित मिक्स नाही होणार, हाताने व्यवस्थित मिक्स करण्यामध्ये येते। हे पाणी एकदम नाही टाकायचं, पाणी थोडं थोडं जसं आपल्याला आवश्यकता आहे तसं पाणी टाकायचं, कारण मग कसं मैद्याला कमी लागते पाणी आणि मग नंतर कसं आहे पातळ झाल्यानं व्यवस्थित करता नाही येणार ते। तर मित्रांनो, हे पीठ आहे ना मी मळून घेतलेलं आहे, याला ठेवते आता साईडला। त्याचं बनवूया आता आपण मसाला। खोबरखीस आहे, बेसन, चटणी पावडर, हळद पावडर, चवीनुसार मीठ। मीठ कमीच वापरा, कारण आपलं पिठामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कमीच मीठ वापरा। कसे हे आहे चिंचचं आपण पाणी गरम पाणीमध्ये हे करून घेऊया, मिक्स करून घेऊया। मंद आचेवर ठेवलं तरी चालणार। हे ग्रेव्ही आहे ना घट्ट होईपर्यंत आपल्याला त्याला शिजून घ्यायचं, कारण पातळ जर राहिलं तर तुमची भाकरवडी व्यवस्थित तयार नाही होणार। हे होत आलं, याच्यामध्ये थोडंसं नाही का मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडंसं साखर, याला छान मिक्स करून घ्यायचं। हे बघा होत आलं। आपल्याला या चाळणीतून बारीक करून घ्यायचंय, कारण ते जाड असू नये म्हणून। नीटपणे बारीकसं निघून जाईल, सगळं जाड राहील। जोपर्यंत हे सगळं एकजूट होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला शिजून घ्या नीट पद्धतीने। पतलीशी पोळी लाटून घेणार आहोत, त्याच्यासाठी खाली तेल होत। मित्रांनो, खाली नीटपणे तेल लावून घ्यावं लागेल, नाहीतर ती पोळी चिपकेल। आता याला नीटपणे लाटून घ्यायला पाहिजे, कुठे जाड कुठे पतली नको, एक समान एक नीटपणे त्याला लाटून घ्यायचं। पोळी झाली आपली लाटून, त्यावर आपण चिंचेचं पाणी बनवले ना, ते पाणी व्यवस्थित लावून घ्या। एकदम जास्त पण नका लावून, जसं व्यवस्थित वाटलं तसं लावून घ्या।
असं जास्त लावलं ना मग पोळीला जास्त होणार, ते बाहेर निघणार. हां, लावून झालं. आता त्यावर थोडं थोडं ते मसाला आपण बनवले ना तो मसाला टाकून घ्यायचा. एकदम जास्त नका टाकू, व्यवस्थित थोडं 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 व्यवस्थित लावून घ्या. व्यवस्थित मसाला झाला लावणं. आता त्यावर शेव टाका. शेव झाली टाकणं. आता त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं. पोळी एकदम पातळ जरी लाटली ना तर नाही निघणार. तर पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची. जास्त पातळही नको आणि जास्त जाड पण नको. छोटे छोटे छानपैकी कट करायचे. तर माझे झाले पूर्ण कट मारून. आता त्याला रोल बनवायचे. असे रोल बनवून सर्व एक 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 करून सर्व काढून घ्यायचे. तर मित्रांनो, माझी भाकरवडी ही रोल करून झाली. तुम्ही पण अशाच प्रकारे रोल करा. ते छानपैकी कढई तापवलेली आहे. आणखी त्यामध्ये तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे. आज आपण त्यामध्ये भाकरवड्या सोडणार आहोत कारण तेल तापलेलं आहे. भाकरवड्या तळून वाळल्यात आणि त्याला एकदम मी परतून घेतलेलं आहे. छान भाकरवड्या मस्त भाजून झालेल्या आहेत. मस्त खुल्या भाकरवड्या. मित्रांनो, इथे आमची भाकरवड्या झालेल्या आहेत तयार. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल, लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा.